पेढ्यातून गुंगीचे औषध देत शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्याध्यापकाने महिलेकडून 60 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। गेल्या 2.25 वर्षांपासून नराधम मुख्याध्यापक संबंधित महिलेवर अत्याचार करत होता। आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग 2.25 वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे वय 53 राहा विवेकानंद नगर देवपूर धुळे या मुख्याध्यापकाला अटक केली आहे। संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती। या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला। एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पीडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओही काढला।